खरं तर तो युक्तिवाद जेव्हा आम्ही ऐकत होतो, हगवणे कुटुंब जे आहे ते जे आरोपी आहेत त्या कुटुंबांचा वकील हा नशा करून आलेला आहे की काय असं आम्हाला चित्र टीव्हीवरती दिसत होतं। ज्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव होते, त्याच्या बोलण्याची जी स्टाईल होती ती बघताना कुठेतरी वेगळाच दर्प आम्हाला याच्यामध्ये येत होता। आज वैष्णवी हगवणे आणि कसबटे कुटुंबीय यांना या सर्व प्रकरणामध्ये प्रचंड सहानुभूती महाराष्ट्रातून मिळत आहे। वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू हा हुंडाबळीमुळे झालेला आहे आणि हा मृत्यू नसून हा खून झाला अशी दाट शक्यता संपूर्ण समाज मनात असताना ती सहानुभूती कमी करण्यासाठी पहिल्याच दिवशी आरोपीच्या वकिलांनी हे स्टेटमेंट करून महाराष्ट्रातील लोकांचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न यातनं नक्कीच केलेला आहे। पण हा केविलवाणा प्रयत्न आहे। त्या मूर्ख वकिलाला एवढंही समजलं नाही की या मुलीच्या शरीरावरती जवळजवळ 29 व्रण मारहाणीचे हे पोस्टमॉर्टम मध्ये दिसून आलेले आहेत, तरी देखील तो आरोपींना वाचवण्यासाठी सर्व शर्थीने प्रयत्न करत आहे। हा सगळा केविलवाणाचा प्रयत्न आहे। या वकिलाचा आम्ही जाहीर निषेध करतो।